हाय, गुड मॉर्निंग. दिस इज प्रदीप. एस इंग्लिश स्पीकिंग मध्ये आपलं स्वागत आहे. एस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस चालू करण्याचा माझा एकच उद्देश आहे का सिंपल आणि इझी पद्धतीने इंग्लिश आपण कशा पद्धतीने शिकू शकतो. जे इंग्लिश आपल्याला शिकणं सहज कशा पद्धतीने सोपं पद्धतीने शिकता येईल. कारण ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर खूप सारे क्लासेस अवेलेबल आहेत, ज्या क्लासेस थ्रू तुम्ही शिकू शकता. पण आपल्याला गावाकडच्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे, मिडल क्लास आपले स्टुडंट वगैरे त्यांना काय प्रॉब्लेम आहे का जे फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे त्या कोर्सवर पोहोचू शकत नाही. आता मार्केटमध्ये क्लासेस तुम्ही जर ऑनलाईन जरी सर्च केलेस तरी 3000, 5000, 10,000 अबाव क्लासेस आहेत. त्याच्या सर्व क्लासेस मी ऑब्झर्वेशन केलं. क्लासेसमध्ये एक्झॅक्ट काय केलं जाते आणि कशा पद्धतीने शिकवलं जाते. they are teaching only 35% and 75% you have to do the practice. Everything depend on your practice. If you are doing practice, so then you can speak easily. If you are not doing practice, then you can't do. So I will start again. What is the important in these classes? If you want to start these classes, most important role is tense that is called calls. ऍक्च्युली इंग्रजी बोलण्याआधी इंग्रजी आपण समजून घेऊया. इंग्रजीमध्ये काय आहे. इंग्रजी विदाउट ग्रामॅटिकली यू कॅन स्पीक. विदाउट ग्रामॅटिकली तुम्ही बोलू शकताय. ऍक्च्युली मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये काय फरक आहे तो समजून घेऊया. जे मराठीमध्ये अल्फाबेट्स आहेत ते 52 आहेत आणि इंग्लिशमध्ये आहेत ते 26 आहेत. अंडरस्टँड. आय होप यू आर व्हेरी वेल नो ब कड दॅट इज कॉल्ड अल्फाबेट ते 52 आणि इंग्लिशमध्ये आहेत A to Z दॅट इज कॉल्ड 26 वर्ड. 26 वर्ड एवढे कमी असून सुद्धा ABCD प्रत्येकाला माहित आहे. तरी आपल्याला शिकताना पण का कुठे डिफिकल्ट वाटतंय का आपला माइंड जो कॉन्सेप्ट माइंड आहे ना तो आपण त्यासाठी डिफिकल्ट या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन इंग्लिशचा झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ते डिफिकल्ट वाटते. आता मराठी तशी बघितलं तर इतरांना शिकायला आपण सहज बोलतो म्हणून ते इझी आहे. पण इंग्रजी जर मराठी जर शिकायला गेलं तर खूप डिफिकल्ट आहे. इंग्रजीचं ज्या पद्धतीने ABCD अशा पद्धतीने कुठलाही जेव्हा आपण आयची स्पेल होते आय फॉर एक्झाम्पल मी बोलतोय प्रदीप जे विलांटी असते ज्याच्या वेळी विलांटीच्या वेळेला इंग्रजीमध्ये डबल ईचा वापर केला तर दॅट इज मिनिंग सेम. आयचा वापर केला तर मिनिंग आर सेम. त्या पद्धतीने मराठी जर उच्चार एखादा चेंज केला तर त्याची पूर्ण मिनिंग चेंज होते. एखादा स्वल्पविराम चेंज केला अल्फाबेट चेंज केला तर मिनिंग पूर्ण चेंज होते. त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये असं काही नाही. इंग्रजी जशा पद्धतीने शिकाल त्या पद्धतीने तुम्हाला समजणं सोपंच आहे. सो ओके. सो व्हॉट इज अ बिग पॉईंट आय विल बी एक्सप्लेन. तुम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लासेस करताना काय ऑब्झर्वेशन मी ऑब्झर्व केलं. फर्स्ट यू आर थिंकिंग युअर फायनान्शियल पोझिशन. ओके क्लासेस तर मी चालू तर करतोय. क्लासेसची फीज किती असेल. फर्स्ट क्वेश्चन इट्स युअर माइंड कम्स टू युअर माइंड. So I will explain financial position. There is no issue. These classes will start. Now I have been completed 1 year. So you have to spend only 200 rupees for a month. If you are like, so you can continue. If you are not like, so not continue. But why I am doing this? हे काम मी अशा पद्धतीने केले. खूप सारे क्लासेसला काय करतात तुम्ही ऍडमिशन गेल्यानंतर तुम्हाला विचारले जाते ओके तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे तुम्हाला तीन स्ट्रक्चर मध्ये डिवाइड केले जाते. इफ यू वॉन्ट टू पे इन्स्टॉलमेंट मंथली पे करायचे आहे. फॉर एक्झाम्पल 6000 फीज आहेत. मंथली तुम्हाला स्पेंड करायचे आहे तर दे आर टेकिंग 6000. इफ यू आर पेइंग डायरेक्टली टोटल अमाऊंट सो इफ यू विल गेट डिस्काउंट 500. तुम्ही एकदाच पेड करा तर 5000 डिस्काउंट दिले जाते. इफ यू आर टेकन द लॉंग टर्म थोडा वेळ घेऊन तुम्ही हप्त्यामध्ये पैसे देता तर ते 600 अबाव 500 700 वॉट एव्हर अमाऊंट ते एक्स्ट्रा चार्ज घेतले जातात. तर असले आपल्या क्लासमध्ये असं काही नाही. फायनान्शियल पोझिशन असो अगर नसो देर इज नो प्रॉब्लेम. यू हॅव टू स्पेंड 200 फॉर अ मंथ. एक महिन्याचं तुम्ही 200 रुपये स्पेंड करून तुम्हाला क्लासेस चालू करू शकता. क्लासेसमध्ये इफ यू हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट आय एम टीचिंग. जे काय शिकवतो ते समजण्याचा प्रयत्न करा. आणि जे पण मी क्लास जे एक्सप्लेन करतोय डेली 1 तास क्लास 8 ते 9 ची माझी बॅच आहे आणि सेकंड बॅच 9:15 ते 10:15 रात्रीच्या बॅचेस आहेत. आणि सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे अँड संडे ऑल्सो आय एम टेकिंग ऑफलाईन क्लासेस ऑल्सो. या क्लासेस ऑफलाईन याच्यात यासाठी घेतो की जो तुमचा कॉन्फिडन्स लेवल्स आहे जो ऑनलाईन जेवढा वेळ लागतोय
त्यापेक्षा कमी वेळात ऑफलाईन कव्हर होतोय. तर तुम्हाला जेव्हा ऑफलाईन जेव्हा कव्हर करता तेव्हा डायरेक्टली आय कॉन्टॅक्ट किंवा डायरेक्टली टेक पोझिशन, कशा पद्धतीने तुम्ही हँडशेक करायचे जेव्हा ग्रेट करताय, कशा पद्धतीने ड्रेस वेअरिंग करायचे इंटरव्ह्यू टायमाला, ते मी टीच करणार आहे. असे छोटे छोटे स्टेप थ्रू हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह. आय विल टीच स्मॉल स्टेप दॅट थ्रू यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तर खूप जणांना मला विचारतात, ओके आय अंडरस्टँड टेन्स, मी काल समजतोय, काळाचे प्रकार समजतोय, प्रत्यक्षात यूज कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला प्रश्न आहे कशा पद्धतीने यूज करायचं, कुठे वापर करायचे. आता काळाचे प्रकार हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. ज्या वेळेला आपल्याला 8वी 9वी 10वीला ज्या वेळेला ग्रामर येतोय त्यावेळेला काळाचे प्रकार झालेले आहेत. आपण त्यावेळेला जो काळ जेव्हा शिकलो ना, तेव्हा आपण शिकताना फक्त जस्ट आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन होता. त्यामुळे आपण फक्त जस्ट माइंड मध्ये आपल्याला आय वॉन्ट टू पास्ट आउट जस्ट सब्जेक्ट, ते माइंड मध्ये असल्यामुळे यू आर जस्ट पास्ट आउट. बट नाऊ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लँग्वेज. इंग्लिश दॅट इज कॉल्ड नॅशनल लँग्वेज, इंटरनॅशनल लँग्वेज दॅट इज कॉल्ड. इफ यू आर स्पीक इट ॲट युअर होम मदर टंग, तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना जे तुमची मातृभाषा वापरता दॅट इज ओके, दॅट इज फाईन. तुमच्या घरामध्ये कन्व्हर्जन करता तो वापरले ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू गो आउटसाइड, यू वॉन्ट टू गो फॉर द इंटरव्ह्यू मध्ये जाताना तुम्ही कुठल्या लँग्वेज मध्ये कम्फर्ट आहे दॅट इज नॉट मॅटर. हाऊ मच यू अंडरस्टँड इंग्लिश, इंग्लिश कशा पद्धतीने तुम्ही बोलता ते तिथे कॅचअप केले जाते. आणि कशा पद्धतीने तुमचं कम्युनिकेट करतात ते इंटरव्ह्यू सेक्शनला जे इंटरव्ह्यूअर असतात त्यांच्याबद्दल कशा पद्धतीने कन्वर्ट करतात ते इम्पॉर्टंट असते. तर छोटे छोटे स्टेप थ्रू आपण इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट आय विल एक्सप्लेन द टेन्स. टेन्स दॅट इज कॉल्ड काल्स. आता इंग्रजी ज्या वेळेला ज्यावेळी कशा पद्धतीने बोलायचा हा थोडा शोध लावला, त्या पद्धतीने आधी विचार केला. यू कॅन स्पीक द विदाउट ग्रॅमॅटिकली. विदाउट ग्रॅमॅटिकली तुम्ही बोलू शकता जे आपण मी डेली बोलतोय ते काय करायचं. पण आपला मेन प्रॉब्लेम काय, कुठल्या काळात कुठलं वाक्य वापरायचं आपल्या माइंडमध्ये कन्सेप्ट फिट नाही झाल्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलणं डिफिकल्ट वाटते. बट दिस इज नॉट डिफिकल्ट, दिस इज व्हेरी इझी. फर्स्ट अंडरस्टँड मिनिंग ऑफ टेन्स. टेन्स म्हणजे काय, कुठल्या काळात कुठली क्रिया चालू आहे त्याला बोलतात टेन्स. दॅट इज कॉल्ड काल्स. काल मराठीमध्ये त्याला काळ बोलतोय, इंग्लिशमध्ये यू कॅन कॉल टेन्स. तर त्याला टेन्स, आता टेन्स डिवाइड केलंय फर्स्ट 3 पार्ट्स मध्ये. 3 पार्ट्स कुठले कुठले येतात मराठीमध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. इंग्लिशमध्ये त्याला बोलतो प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. फॉर एक्झाम्पल मी काहीतरी करतोय ना, आय एम टॉकिंग अबाउट यू, मी तुमच्याबद्दल बोलत आहे, दॅट इज कॉल्ड प्रेझेंट. मी 15 मिनिटापूर्वी व्हिडिओ स्टार्ट केला, दॅट इज कॉल्ड पास्ट. मी अर्ध्या 1 तासानंतर क्लास संपवणार आहे, दॅट इज कॉल्ड फ्युचर. सो फर्स्ट अंडरस्टँड इन मराठीमध्ये समजून घ्यायचे काळाचे प्रकार, देन यू कॅन अंडरस्टँड इझिली इन इंग्लिश. ओके, सो लेट्स टॉक अबाउट द टेन्स. टेन्स divide into the 3 parts. This is called present, त्याला मराठीत बोलतात वर्तमान काळ. Then past, this is called भूतकाळ. Third is future, this is called भविष्य. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता वर्तमान काळ, भूतकाळ ओके समजलो. आता 3 प्रकार. आता त्यांना इंग्लिश मध्ये काय बोलतात, दिस इज कॉल्ड प्रेझेंट, वर्तमान काळ, दिस इज कॉल्ड पास्ट, भूतकाळ, नंतर फ्युचर. ज्यावेळी आपण टेन्स समजू त्यावेळी आपल्या पुढचे वाक्य समजायला सोपे जाते. आता वर्तमान काळामध्ये वाक्य आपण कशा पद्धतीने बनवतोय ते आपण बघूया. त्याच्या आधी हे 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले. आता या 3 मेन पार्टला 4 मध्ये डिवाइड केले. 4 कुठले कुठले केले, एक सिंपल त्याला बोलतात साधा काळ, कंटिन्यू त्याला बोलतात चालू काळ, देन परफेक्ट त्याला बोलतात पूर्ण काळ, देन कंटिन्यू अँड परफेक्ट त्याला बोलतात अपूर्ण आणि पूर्ण काळ. या 4 मध्ये डिवाइड केल्या जाते, लक्षात घेऊया. त्यामधला पहिला आपण बघूया साधा काळ. साधा काळ, साधा काळ ऍक्च्युली शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे साधा काळ म्हणजे काय, फर्स्ट साधा म्हणजे एखादी क्रिया आपण बोलतोय, येतो, जातो, खातो, पितो, त्याला बोलतात साधा काळ. चालू काळ, मी येत आहे, जात आहे, खात आहे, पित आहे, त्याला बोलतात चालू काळ. आता बघूया परफेक्ट. परफेक्टचा अर्थ काय, पूर्ण. मी आलेलो आहे, गेलेलो आहे, पोहोचलेलो आहे, जेवलेलो आहे, त्याला बोलतात पूर्ण काळ. आता अपूर्ण आणि पूर्ण म्हणजे काय, अपूर्ण आणि पूर्ण म्हणजे
क्रिया एखादी काही काळापासून चालू आहे, चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. आता मी काळपासून मी ट्रेन मध्ये बसून येत आहे. मी काळपासून अभ्यास करत आलेलो आहे. खूप वर्षापासून प्रॅक्टिस करत आलेलो आहे. आम्ही खूप वर्षापासून मुंबईला राहत आहे. हे बोलतात अपूर्ण आणि पूर्ण काळ. ओके, तो फरक समजलो. आता त्यामधला पहिला बघूया, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ तो कशा पद्धतीने मराठीमध्ये आधी ओळखायचा आणि नंतर शिकूया इंग्रजीमध्ये कसे त्याचे वाक्य बनवायचे. ओके, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ आपण सकाळी डेली रुटीन मध्ये आपण काय काय करतोय ते आधी समजून घेऊया.